जे बोलणारे आहेत, अनेक प्रकारचे जे वाद आहेत, त्यामध्ये वाद जो आहे तर ती मी आहे, ते माझं स्वरूप आहे. त्याचप्रमाणे अक्षराणाम आकारः अस्मि. अक्षरामध्ये जे काही वर्णमाला आपण पाहतो 32 अक्षरांची, तर त्यामध्ये आकार जो आहे तर तो मी आहे. सामासिकस्य द्वंद्वः. आणि समास जे आहेत तर त्या समासामध्ये समासासंबंधी पाहायला गेलं तर द्वंद्व नावाचा जो समास आहे तर तो मी आहे. अहम एव अक्षय कालः. आणि मीच अक्षय अविनाशी जो काल आहे तो देखील मीच आहे. विश्वतो मुखः धाता. आणि ज्याला सर्व बाजूनी मुख आहेत असा असणारा धाता, अर्थात कर्मफल प्रदाता जो आहे किंवा सृष्टीची उत्पत्ती करणारा जो ब्रह्मदेव आहे तर तो मी आहे. असं भगवंतानं कोण कोण मी आहे की जया जया भावाच्या ठाई तू ते गणिता काही सायासू नाही. म्हणजे जे काही विशेष व्यक्ती आहेत, विशेष वस्तू आहेत की ज्या ठिकाणी सहज रीतीनं परमात्मा बुद्धी होऊ शकते, अशा विभूती भगवंताने आत्तापर्यंत सांगितलेल्या आहेत आणि सांगताही आहेत. तर मी कोण आहे, किती सांगावं, किती सांगितलं म्हणजे त्या विभूतींचा शेवट होईल, विभूतींचा शेवट होणार नाही. कारण मागची उभी अशी आहे, ऐसेने वेगळाल्या सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी सगळेने जन्म सहस्रे अवलोकी अर्ध्यानवती. ऐसेने सृष्टीपैकी, या सृष्टी ही जी अनंत जी सृष्टी आहे या सृष्टीपैकी सृष्टीमध्ये वेगळाल्या विभूती, वेगवेगळ्या प्रकारच्या विभूती आहेत, तर त्यांना एकेकी नाम सुता, एकेकाचं नाव घेत असताना, एकेकाचं नाव ठेवत असताना तर किती सांगणार, तर ते इतके आहेत म्हणतात सगळेनी. ते सगळं सांगायचं म्हटलं सगळेनी जन्म म्हणजे शतवर्षाची गणना, म्हणजे मनुष्याचं आयुष्य किती आहे, 100 वर्षाचं आयुष्य. असं सगळं जरी आपल्याला आयुष्य मिळालं, 100 वर्षाचं जरी आयुष्य मिळालं, आणि एक आयुष्य नाही सहस्रे असे हजारो जरी आयुष्य जरी मिळाले, पण तरी देखील अर्ध्यानवती, अर्ध्या देखील विभूतींचं उच्चारण होणार नाही. त्याकरता तू हे अर्जुना तू अवलोकी, पहा म्हणजे हे अर्ध देखील म्हणजे विभूतींचा विस्तार, त्याचं मोजमापही करता येणार नाही. याकरता अवलोकी, त्याकरता ज्ञानाच्या अंगानंच तू मला जाणून घे. त्याकरता मी कसा आहे, सर्गानाम आदिही, सर्गानाम आदिही म्हणजे सृष्टीचा आधी मी आहे, अंत मी आहे आणि मध्य मी आहे. आता तुम्ही म्हणाल की भगवंताने पुनरुक्ती केली, कारण हाच विचार 20व्या श्लोकामध्ये पण सांगितला. कुठे, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिष्ट मध्यंच भूतानां मंतव्यच. मी भूतांचा आधी आहे, भूतांचा मध्य आहे आणि भूतांचा अंतही आहे, असं वर्णन पाठीमागेच झालं. आणि पुन्हा भगवान पुनरुच्चार करतायत, तर असं नाही, पुनरुक्ती नाही. तर त्या ठिकाणी जो विचार आलेला आहे तर तो चेतन भूतांविषयी आलेला आहे, प्राणीमात्रांविषयी आलेला आहे. त्या प्राणीमात्रांचा आधी मध्य अंत आणि तिन्ही मी आहे. आणि या ठिकाणचा जो विचार आहे, संपूर्ण सृष्टी जी आहे, स्थावर जंगम जड चेतनात्मक जेवढी काही सृष्टी असेल, संपूर्ण सृष्टीचा आधीही मी आहे, मध्यही मी आहे आणि अंतही मी आहे, असं सांगण्यात तात्पर्य आहे. त्यामुळे भगवंतावरती पुनरुक्ती नावाचा दोष येत नाही. सर्गानाम आदिही, संपूर्ण सृष्टीचा आधी मी आहे. कारण सृष्टीच्या उत्पत्तीच्याही पूर्वी काय कोण होता, परमात्मा होता. सदैव सम्य इदम अग्र आसीत, इदम अग्रे सदैव आसीत, सतत होतं, दुसरं काही एक नव्हतं. नामरूपे न असता, नामरूपे नव्हते, फक्त सतत होतं. म्हणजे आधी कोण आहे, परमात्मा आहे. अंती कोण आहे, परमात्मा आहे. जरी हे संपूर्ण सृष्टीचा लय झाला तर देखील कोण राहतो, परमात्माच राहतो. आणि मध्यही कोण आहे, मीच आहे. म्हणजे आधी सुरुवातीलाही मीच होतो, मध्यही मीच आहे आणि अंतेही मीच आहे. अर्थात नासतो विद्यते भावो ना भाव विद्यते सतः, असतः भावा न विद्यते आणि सतः अभावा न विद्यते. सतचा कधी अभाव होत नाही आणि असताचा कधी भाव होत नाही. सत परमात्मा सत आहे, म्हणून परमात्मा आधी होता, मध्यही आहे आणि नंतरही राहणार आहे. सर्गानाम आधी, संपूर्ण सृष्टीच्या आधीही तोच आहे, प्रारंभी तोच आहे, मध्यही तोच आहे आणि अंतही तोच आहे. नव्हे तो आहे
म्हणून संपूर्ण सृष्टीची प्रतीती येते. जर तो परमात्माच नसता तर सृष्टीची प्रतीती ही आली नसते. कारण का, आध्यस्थ पदार्थांना प्रतीतीला येण्याकरता काय पाहिजे? अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठाना वाचून आध्यस्थ पदार्थांची प्रतीती येत नाही. अध्यस्थ पदार्थ जे आहेत हे स्वरूपाने आहेत का? स्वरूपाने नाही. मग त्यांना जी सत्ता प्राप्त झालेली आहे ती कुणाची आहे? अधिष्ठानाची सत्ता आहे. म्हणून ते प्रतीतेला येतात. जर परमात्माच नसता, आधी मध्य अंती असणारा परमात्मा जर नसता तर त्या सृष्टीचीही प्रतीती आली नसती. म्हणून सांगतात की सर्गाना जे सृष्टीचा आधीही मीच आहे, अंतही मीच आहे आणि मध्यही मीच आहे. सर्वम ब्रह्म म्हणण्यामध्ये सर्वम नास्ती किंतु ब्रह्मैव अस्ति. ब्रह्मच आहे, सर्ग नाहीच. हे सांगण्यात तात्पर्य आहे. आता पुढे सांगतात अध्यात्म विद्या विद्यानाम. संपूर्ण ज्या काही विद्या आहेत तर त्या विद्यामध्ये जी अध्यात्म विद्या ज्याला म्हणतात तर ती अध्यात्म विद्या मी आहे. मग आता ही अनेक प्रकारच्या विद्येचं वर्णन केलेलं आहे. अथ द्वे विद्ये वेदितव्ये, 2 विद्या जाणा म्हणतात. मुंडकोपमध्ये श्रुतीमध्ये वर्णन आलेलं आहे. 2 प्रकारच्या विद्या आहेत. कोणत्या? परा च अपरा. परा आणि अपरा. परा विद्या आहे आणि एक आहे अपरा विद्या. मग परा कुणाला म्हणायचं आणि अपरा कुणाला म्हणायचं? अपराचं वर्णन केलं ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे सगळे जे काय आहे तर हे सगळं अपरा विद्येमध्ये आलं. आणि मग परा कोणती विद्या आहे? पराविद्या या सा विमुक्त आहे, जी मुक्तीला कारणीभूत होते तिला काय म्हणतात? पराविद्या. ययात परा यया तद अक्षरम अधिगम्यते. तिला परा असं म्हणतात की ज्या विद्येच्या द्वारा अक्षर परमात्म्याची प्राप्ती होते, अक्षर परमात्म्याचं ज्ञान होतं, तिलाच काय म्हणतात? पराविद्या असं म्हणतात. तर ही पराविद्या आहे. म्हणून ज्या पराविद्येच्या द्वारा आपल्याला अध्यात्मविद्या, विद्यानाम अध्यात्मविद्या, अनेक प्रकारच्या विद्या आहेत. 14 विद्या आहेत, 64 कला, अनेक ज्ञान आहेत. पण ही सर्व जी ज्ञानं आहेत तर ती ज्ञानं केवळ बाबांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ती पोट भरण्याची ज्ञान आहेत. दुपारची भ्रांती निवृत्त करणारी ज्ञान आहेत. अंतकाळाची भ्रांती निवृत्ती करणारी नाहीत. अंतकाळाची भ्रांती निवृत्त करणारे ज्ञान कोणतं असेल तर ते फक्त अध्यात्म ज्ञान आहे. त्या अध्यात्म ज्ञानाकरता किती जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी. अनेकांनी किती किती प्रयत्न केलेले आहेत की वेद मुनी ऋषी जे आहेत तर ते माऊली म्हणतात वेद तरुच्या पानोवानी हिंडताती. अनेक प्रकारचे सायास हे या ज्ञानासाठी करतात. कारण हे ज्ञान जे आहे हे सहजरीतीनं साया उपलब्ध होतं का? नाही. तर ते म्हणतात की हे ज्ञान कसं आहे की ज्याप्रमाणे तलवारीच्या क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पथस्तत कवयो वदंती, अशा प्रकारचं ज्ञान आहे. क्षुरस्य धारा म्हणजे तलवारीची धारेवर चालणं जसं कठीण आहे त्याप्रमाणे हे ज्ञान प्राप्त करणं कठीण आहे. परंतु कठीण असणाऱ्यांसाठी काय वाटेल ते कष्ट झाले तरी चालेल. देह कार्यम वा साधयामी देहम वा पातयामी, अशा रूपानं हात धुवून या ज्ञानाच्या पाठीमागे लागत असतात. तर कारण हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. मोक्षार्थित्व, भाष्यकार म्हणतात मोक्षार्थित्वात. कारण ह्याच ज्ञानामुळे काय होणार? आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणार आहे आणि परमानंदाची प्राप्तीचं साधन केवळ ही फक्त अध्यात्म विद्या आहे. इतर जे ज्ञान असतील ते ज्ञान नाहीत. ती काय आहेत? आघवीची ज्ञाने केले येणी स्वप्ने. ही जी इतर जी ज्ञान आहेत तर ही ज्ञान आपल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करणारे नाहीत किंवा जन्ममरण टाळणारी नाहीत. आपण 13व्या अध्यायात पाहणार आहोत की ही जे काय अनेक प्रकारच्या विद्या असतील तर त्या विद्या नाही तर काय आहेत? अविद्या आहेत. अनेक कामशास्त्र असो ते सर्वच आपण पाहून घ्या 13व्या अध्यायामध्ये. तर हे जे ज्ञान आहे तर हे ज्ञान प्राप्त झालं असता काय 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 करतं तर ज्या ज्ञानाच्या रिगवणी अविद्ये उणे आणि जीव आत्मया बुधावणे मांडवणी जे, ज्या ज्ञानाच्या रिगवणीनं अर्थात ज्या ज्ञानाचा अंतकरणामध्ये शिरकाव झाला असता, प्रवेश झाला असता अविद्ये उणे आणि म्हणजे अविद्या, ज्या अविद्येने आपल्याला अनंत जन्म भटकंती करायला लावली त्या अविद्येचा उणे आणि म्हणजे अविद्येचा नाश होतो आणि जीव आत्मया बुझावणी मांडवणी दे आणि जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य होतं. हे जे ज्ञान आहे काय काय करतं आपण 13व्या अध्यायामध्ये त्याचा विस्तार पाहून घ्या.
इंद्रियांचे द्वारे आडी, प्रवृत्तीचे पाय मुडी. पुढे जे दैन्याची फेडी माणसाचे दैन्य फेडी म्हणजे जे मनाचं असणारं दारिद्र्य जे आहे, तर ते दारिद्र्य नाहीसं करतं. अर्थात मनाच्या ठिकाणी असणारी चिंता असेल, भ्रांती असेल, हे सर्व निवृत्त करणारं असं हे ज्ञान आहे, की जे ज्ञान प्राप्त झालं असता जयाचे उजाळे, उघडती बुद्धीचे डोळे, जीव द्वंद्वावर लोळे आनंदाची. ज्याच्या उजाळानं, अर्थात ज्या ज्ञानाच्या उजाळानं म्हणजे ज्या ज्ञानाच्या प्रकाशानं होतं काय, उघडती बुद्धीचे डोळे. बुद्धीचे डोळे उघडतात. बुद्धीचे डोळे कोणते आहेत? बुद्धीच्या ठिकाणी विवेक जागृत होतो. जे ज्ञान प्राप्त झालं असता विवेक प्राप्त होतो आणि जीव जो आहे आनंदाच्या पोटावर, द्वंद्वावर म्हणजे पोटावर लोळतो, म्हणजे आनंदामध्ये रममान होतो. असं हे ज्ञान आहे. संसाराला उन्मळून टाकतं, संकल्प पंकू प्रक्षाळून टाकतं, उखळून टाकतं आणि ज्ञेय असणारं जे ब्रह्म त्याची मनुष्याला प्राप्ती करून देतात, की ज्याचं वर्णन ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामे यज्ञात्वा मृतमश्नुते. जे जाणलं असता अमृत स्वरूपाची प्राप्ती होते ते नसत न त्यांना असत उच्च. त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, असं वर्णन पुढे 13व्या अध्यायामध्ये केलं जाणार आहे. आणि म्हणून ह्या विद्या असतील, अनेक विद्या आहेत, परंतु सर्व विद्यामध्ये सर्वश्रेष्ठ जी विद्या आहे, संपूर्ण अनर्थाची निवृत्ती करणारी अशी विद्या कोणती असेल तर ती अध्यात्मविद्या आहे. आत्मनी अधिकृत्य म्हणजे आत्मसंबंधी जी विद्या आहे, कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्ति यह विचारस्वयमिदृश. अशा संबंधी असणारी विद्या, मी कोण आहे, जगत झालं कसं, या जगताचा उत्पत्ती करता कोण आहे, या प्रश्नांची उत्तरं ज्या ग्रंथामध्ये प्रतिपादन केली गेलेली आहे तिला काय म्हणतात? अध्यात्मविद्या. की ज्या विद्येच्या द्वारा मनुष्य मुक्त होतो तिला म्हणतात अध्यात्मविद्या. म्हणून विद्यामध्ये अध्यात्मविद्या जी आहे तर ती अध्यात्मविद्या मी आहे, भगवान परमात्मा म्हणतात. त्याचप्रमाणे प्रवदताम वादः अहम. जे बोलणारे आहेत त्याला बोलणाऱ्या संबंधी जे आहेत, वदताम कोणती भक्ती आहे? षष्टीचा बहुवचन आहे. संबंध अर्थामध्ये षष्टी आहे. तर बोलणारे संबंधी जे काय असतील तर त्यामध्ये वाद जो आहे तर ती माझी विभूती आहे. आता बोलणारे कोण आहेत? जे बोलणारे आहेत, आता बोलणारे शास्त्र निर्णाम चिंतनाचा विषय जर आपण पाहिला तर शास्त्रीय चिंतनामध्ये वाद, जल्प आणि वितंड वाद, जल्प आणि वितंड हे 3 शास्त्राचं चिंतन करण्याची पद्धती आहेत. एक पहिली आहे वादात्मक आहे, एक जल्पात्मक आहे आणि एक वितंडात्मक आहे. आता वितंड कशाला म्हणतात, जल्प कशाला म्हणतात आणि वाद कशाला म्हणतात? वाद जो आहे, जल्प आणि वितंड. तर वितंड कशाला म्हणायचं? पहिल्यांदा तर स्वपक्ष स्थापना ही ना, आपल्या स्वतःच्या पक्षाची स्थापना करायची नाही, आपलं मत सांगायचंच नाही आणि स्वतःच्या पक्षाची स्थापना न करता दुसऱ्याच्या मताचं काय करायचं? मात्र खंडन करायचं. याला काय म्हणायचं? जल्प नाही, वितंड म्हणायचं. याला काय म्हणायचं? वितंडा. म्हणजे स्वतःचं मत न सांगता त्याने कितीही पूर्वपक्ष केले पण त्या सगळं मतांचं काय करायचं? खंडन करायचं आणि माझंच खरं असं अशा दृष्टीने जो केला जातो त्याला काय म्हणतात? वितंडवाद. त्यानंतर पुढे आहे कोणता? जल्प. तर ते वितंडामध्ये माझंच खरं आहे आणि नाही आपलं मांडायचंच नाही, ते वितंडामध्ये झालं. आणि जल्पामध्ये कसं आहे? माझंच खरं आहे, तुझं चुकीचं आहे. हे कुठे आलेलं आहे? हे जल्पामध्ये आलेलं आहे. जल्पामध्ये त्याने कितीही पूर्वपक्ष कठीण केले पण तर देखील त्याचं पक्षाचं खंडन करायचं. म्हणजे दुराग्रहानं त्याचं बरोबर जरी असलं तरी ते अनेक प्रकारच्या छल कापट्य त्या सांगितलेलं आहे. छल असेल, त्याचप्रमाणे म्हणजे वाद्याला कुठं हरवायचं अशी काही स्थानं आहेत. छलाच्या द्वारा निग्रह स्थानं जी असतात की निग्रह स्थानामध्ये त्याला बरोबर अडवलं जातं. अशी काही निग्रह स्थानं तो शोधतच असतो. त्याचं उत्तर येतं न येतं तोच हा बरोबर निग्रह स्थान शोधतो आणि त्या त्या ठिकाणी अडवत असतो. तर अशी निग्रह स्थान आहेत. आता त्याचा विस्तार तुम्हाला पाहायचा असेल तर जिसको जिज्ञासा होय उसीने तहाता देखे लेवे
त्याचा भरपूर विस्तार आहे, आपल्याला या ठिकाणी लागू पुरता उतारा. तर निग्रहस्थानं 12 सांगितलेली आहेत न्यायसूत्रामध्ये, याचा विस्तार आहे. तर निग्रहस्थान आहे, छल आहे, आणि आणखीन एक काय आहे पहा, छल आहे, निग्रहस्थान, त्या ठिकाणी त्याला अडवलं जातं आणि मग त्याचं खंडन करून मग आपल्या पक्षाची स्थापना केली जाते. आता हे दोन्ही जे आहेत, कोणते कोणते, वितंड आणि जल्प. तर विजिगीषुः, वादी विजिगीषुः त्याला म्हणतात. असा जल्प जो, हे दोन्ही जे वाद आहेत ना, हे वादी विजिगीषुः, विजिगीषु म्हणजे जिंकण्याचे इच्छुक, याला काय म्हणतात, विजिगीषुः. हे दोन्ही जे आहेत, वितंड असेल किंवा जल्प असेल, हे दोन्हीही वादामध्ये आम्ही श्रेष्ठ आहोत अशा जिंकण्याच्या इच्छेने केले जातात. त्यांना काय म्हणतात, वितंड. आणि ते विजिगीषु आहेत. असे कोणते कोणते वाद आहेत, वितंड आणि जल्प, हे दोन्ही जे आहेत जिंकण्याच्या इच्छेने केले जातात. परंतु जो वाद आहे, हा वाद मात्र जिंकण्याच्या इच्छेने केला जात नाही. तत्व जिज्ञासुः, तत्वाची जिज्ञासा, अर्थात तत्व काय आहे, तत्व जाणण्याकरता जो केला जातो त्यालाच काय म्हणतात, वाद असं म्हणतात. वाद जो आहे हा गुरु शिष्य सत्पथामध्ये केला जातो. गुरु शिष्य सत्पथामध्ये जो केला जातो तत्व जाणण्याच्या इच्छेने, म्हणजे गुरु जे सांगतात की आम्ही कोणी गुरु आहोत, अशा बढईनं मी फार मोठे विद्वान आहो, अशी भावना गुरूंकडे नसते. किंवा शिष्यही प्रश्न विचारताना गुरु किती पाण्यामध्ये आहेत गुरूंना मोजून पाहावं अशा दृष्टीनं शिष्यही काही प्रश्न करत नाही. शिष्यालाही काय आहे, जिज्ञासा आहे की हे कसं आहे, याचा विचार उमग व्हावी अशा दृष्टीने जो केला जातो त्याला काय म्हणतात, वाद असं म्हणतात. गुरु शिष्य सत्पथामध्ये तत्व जाणण्याच्या दृष्टीने, तत्व जाणण्याच्या इच्छेने जो केला जातो त्याला वाद असं म्हणतात. बोला काय म्हणायचंय. हा, वाद आणि संवाद एकच आहे. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, सम्यक वाद, ज्याच्यामध्ये गुरु जे आहे, गुरूंना तत्वनिर्णायक असा जो संवाद आहे गुरु शिष्य सत्पथामध्ये केला जातो त्यालाच काय म्हणतात, वाद असं म्हणतात. वाद संवाद हे दोन्ही समानार्थक शब्द आहेत. तर असा बोलणाऱ्यामध्ये, बोलणारे कोण आहेत हे आपण आता पाहिले. वितंडवादी असतील, त्याचे ग्रंथ जर आपण पाहायला गेलं तर कोण आहे, हर्षल मिश्रा आहे ना. कोणत्यांचा ग्रंथ, खंडन खंडन खाद्य, म्हणजे स्वतःचं मत सांगायचं नाही आणि दुसऱ्याचं काय करायचं, खंडन करायचं. उदाहरण सांगायचं म्हटलं तर पहा, देवानंद स्वामी सांगत असतात, त्याला विचारलं ईश्वर आहे याला प्रमाण काय. तो म्हणतो, पूर्वपक्षानं प्रश्न केला, तुम्ही आस्तिक का नास्तिक. म्हटलं आस्तिक. आस्तिक आहे तर ईश्वर आहे याला प्रमाण काय, ईश्वर आहे याला प्रमाण काय. त्यानं प्रश्न केला, पूर्वपक्षानं प्रश्न केला, ईश्वर आहे याला प्रमाण काय. मग हा काय म्हणतो, तू काय म्हणतो, ईश्वर आहे याला प्रमाण काय. म्हणजे तुला ईश्वर आहे मान्य आहे, वास्तविक तो नास्तिक होता, पण तो त्याचाच प्रश्न घेऊन उष्ट्रलं कुठे का नाही आणि त्यालाच विचारलं की तू म्हणतो ईश्वर आहे, म्हणजे तूच मान्य केलंय, तुला सांगायची गरज नाही, ईश्वर आहे, फक्त तू काय विचारतोय आम्हाला, प्रमाण काय. ईश्वर आहे पण प्रमाण विचारतोयस ना आम्हाला, प्रमाण तूच शोध, आम्हाला कशाला विचारतो. स्वतः काही नाही सांगायचं, फक्त त्याचं खंडन करायचं. असे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी प्रश्न उत्तर चाललेले आहेत. मी स्वतःचं काही सांगायचंच नाही, फक्त त्याचं खंडन करायचं आणि ईश्वराची सिद्धी अशी केलेली आहे. तर असा जो वाद आहे की ज्या वादाच्या द्वारा तत्वनिर्णय होतो है ना, तत्वनिर्णयपर्यंत जो जातो, केवळ चाललेला आहे वाद, परंतु तत्वनिर्णय होत नसेल तर त्यालाही वाद म्हणायचं नाही. त्याचा शेवट कुठं गेला पाहिजे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशया, इथपर्यंत जाऊन पोहोचला असेल तर मग त्याला काय म्हणायचं, वाद असं म्हणायचं. म्हणजे तिथपर्यंत त्याचा शेवट झाला पाहिजे. असा जो वाद आहे तर भगवान परमात्मा म्हणतात, प्रवदताम वाद अहम, बोलणाऱ्यामध्ये वाद नावाची विभूती जी आहे तर ती मी आहे. पुढे आहे अक्षराणाम आकारो अस्मी, तर अक्षरामध्ये आकार जो आहे तो आकार मी आहे. अक्षर, अक्षर कोणाला म्हणायचं, अक्षर तर अक्षरमाधिगम्यते, त्याला अक्षर असं म्हणतात.
ओम इत्येकाक्षरम ब्रह्म, ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. असे जे अक्षर आहेत किंवा वर्णमाला म्हणा 32 अक्षरांचे, हां, तर ही वर्णमाला आहे. तर त्या वर्णमालेमध्ये आकार जो आहे तर तो आकार मी आहे. कारण आकार स्वतंत्र आहे. आकारा वाचून कोणत्याही वर्णाचा उच्चार करता येत नाही. कोणत्याही व्यंजनाचा उच्चार करा पण आकार विरहित करा. करता येईल का? करता येत नाही. आकाराचं सहाय्य घेतल्याशिवाय कोणत्याही वर्णाचा उच्चार करता येत नाही. म्हणून सर्व प्रधान कोण असेल तर आकार आहे. आकारावरती सर्व काही अवलंबून आहे आणि म्हणून हा आकार जो आहे हा आकार मी आहे असं भगवान परमात्मा म्हणतात. अक्षराणाम आकारो अस्मी. किंवा असं एक वचन आलेलं आहे कुठे, आकार वा म्हणजे परमात्मा आकार आहे. आकारो वै वाक, म्हणजे वाक जी आहे तर ती आकार म्हणजे संपूर्ण वाणी जी आहे, जेवढी काही वाणी असेल, जेवढे काही आपण बोलतो हे सर्व आकारमय आहे, आकार आहे. कारण आकारा वाचून कुठल्याही शब्दाचा उच्चार करता येत नाही. म्हणून संपूर्ण वाणी ही काय आकार स्वरूप आहे. मला वाटते ऐतरेमध्ये आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, अक्षराणाम आकारो अस्मी, अर्थात आकारा स्वतंत्र आहे. त्याचप्रमाणे उपनिषद त्याला प्रामाण्य आहे. तिसरी गोष्ट अशी आहे, अक्षराणाम आकारो अस्मी, अक्षरामध्ये मी आकार आहे. आकार कोणत्या कारणानं आहे? तिसरी गोष्ट काय वाचली मी वाचलेलं आठवते परमात्मा आकार स्वरूप आहे, आकार स्वतंत्र आहे. आकारा वाचून कोणत्या वर्णाचा उच्चार करता येत नाही. आणि म्हणून सर्व भागवतामध्ये ओम पासूनच काय संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती सांगितली गेलेली आहे. म्हणून सर्व वर्णामध्ये प्रधान असणारा जो आकार तर तो आकार मी आहे. त्याचप्रमाणे पुढे म्हणतात, सामासिकस्य द्वंद्व, हा सामासिकस्य द्वंद्व, हा समासामध्ये द्वंद्व नावाचा समास मी आहे. समासासंबंधी जर पाहायला गेलं तर समासामध्ये द्वंद्व नावाचा समास जो आहे तर तो मी आहे. आता दोन समास पाहिलं त्याच्यामध्ये संक्षेप केला तर काय म्हणतात, समास असं म्हणतात. समस्यते त्याच्यामध्ये आता समास कोणते कोणते आहेत त्याचा विचार आपल्याला पाहावा लागेल. समास कोणता कोणता आहे? अव्ययभाव समास असेल, तत्पुरुष समास असेल, त्यानंतर बहुव्रीही समास आहे, त्यानंतर आहे द्वंद्व समास आहे. असे समास किती आहेत? 4 समास आहेत. एक आहे अव्ययभाव समास, त्यानंतर दुसरा आहे तत्पुरुष समास, बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास. मग आता तुम्हाला कर्मधारय तुम्ही घेतला नाही, द्विगु घेतला नाही, तर कर्मधारय आणि द्विगु जो आहे तर हे कुठे आहेत? तत्पुरुष समासाच्या अंतर्गत आहेत हे दोन्ही समास. त्यामुळे मुख्य किती समास झाले? 4. अव्ययभाव समास, त्यानंतर तत्पुरुष समास, बहुव्रीही समास आणि द्विगु समास. द्विगु समासाचे प्रकार आहेत कोणते कोणते? समाहार द्वंद्व, त्यानंतर इतरेतर द्वंद्व आणि एकशेष द्वंद्व, असे 3 प्रकार आहेत. द्वंद्व समासाचे देखील 3 प्रकार आहेत. मग आता जो अव्ययभाव समास आहे त्याच्यामध्ये काय स्थिती असते? पूर्व पदार्थ प्रधान हा अव्ययभाव, त्याचं पूर्वीचं पद मुख्य असतं त्याला काय म्हणतात? अव्ययभाव समास. उदाहरणार्थ हरव आधी हरी आहे ना, आधी हरी म्हणजे आधी जे अव्ययाचा प्रयोग केलेला आहे कोणत्या अर्थामध्ये आहे? सप्तमी अर्थामध्ये आधी या अव्ययाचा प्रयोग केला गेलेला आहे. म्हणजे हरीमध्ये सांगायचं आहे काय? आधी शब्दानं हरीमध्ये सांगायचं आहे. म्हणजे पूर्व पदार्थ प्रधान, हा पूर्व पदाचा अर्थ प्रधान त्याच्यामध्ये आहे, त्याला म्हणतात अव्ययभाव समास. तत्पुरुष समासामध्ये काय आहे? राजपुरुष, तर त्यामध्ये राजपुरुषाला आण म्हटल्यानंतर कुणाला आणायचंय? राजाला आणायचंय का? कुणाला आणायचंय? पुरुषाला आणायचंय. म्हणजे राज्ञ पुरुष, राजाचा जो पुरुष आहे, राजाचा जो सेवक आहे त्याला घेऊन यायचंय. म्हणजे तत्पुरुष समासामध्ये कोणतं पद महत्वाचं आहे? उत्तर पद पदार्थ पद काय? उत्तर पद प्रधान, हा उत्तर पदाचा अर्थ याच्यामध्ये प्रधान आहे, मुख्य आहे, त्याला म्हणतात तत्पुरुष समास. एकाचा पूर्वपद प्रधान आहे, एकाचा उत्तर पद प्रधान आहे. आता बहुव्रीही समास जो आहे तर ह्या बहुव्रीही समासामध्ये कोणतं पद प्रधान आहे?
पूर्व का उत्तर अन्य पद प्रधान हा बहुव्रीहि समास. पितांबर लंबोदर पीतम अंबरम यस्य है ना. किंवा लंबोदर सांगण्यामध्ये लांबही सांगायचं नाही किंवा उदरही सांगायचं नाही. लंब आहे उदर ज्याचं असा तो म्हणजे अन्य पद प्रधान. अन्य पदाचं ज्याच्या जो समास ज्ञान करून देतो त्याला म्हणतात तत्पुरुष समास. कोणता समास? बहुव्रीहि समास. अव्ययभाव समास, त्यानंतर तत्पुरुष समास आणि बहुव्रीहि समास. आपल्याला का पाहिजे हे सगळं? द्वंद्व समास भगवान परमात्मा म्हणतात मी आहे. असं द्वंद्व समासाच का ग्रहण केलं? पण या एकाची श्रेष्ठता सांगण्याकरता इतरांचं काय स्वरूप आहे ते कळलं पाहिजे ना. दुसऱ्याचं स्वरूप जर कळलं नाही तर याची श्रेष्ठता कळणार नाही. म्हणून आपण हा विचार करत आहोत. मग आता आपला जो मुख्य समास आहे, भगवान परमात्मा म्हणतात ती माझी विभूती आहे, असा कोणता समास आहे? द्वंद्व समास. द्वंद्व समास जो आहे तर त्यामध्ये उभय पद प्रधान म्हणजे दोन्ही पद काय असतात? महत्वाचे असतात. रामकृष्ण या ठिकाणी आले. रामकृष्णौच अत्र आगतः आहे ना. काय दोन्ही आलेले आहेत. रामश्च कृष्णश्च म्हणजे रामही आलेत आणि कृष्णही आलेत. म्हणजे दोघांचे काय मुख्यत्व आहे. म्हणजे आपपर भावना या ठिकाणी, श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही, तरतम भाव या ठिकाणी केला जात नाही, सर्वांचाच स्वीकार केला जातो. म्हणून हा द्वंद्व समास काय श्रेष्ठ आहे. काही विषय तुम्ही पूर्वी भरपूर सांगितलं पण ते स्मरणात नाही आता काय, त्यामुळे तुम्ही सांगा काय असेल विषय. तर हा द्वंद्व समाज जो आहे त्यामध्ये दोन्ही पदांचं ग्रहण केलेलं आहे. अर्थात निवड केलेली गेलेली नाही, अपपर भाव केलेला नाही. दोघांचं ग्रहण आहे. इतर ठिकाणी आपण पाहिलं एकाचं ग्रहण आहे, पूर्वाचं ग्रहण आहे, दुसऱ्याचं ग्रहण आहे, तिसऱ्याचंच ग्रहण केलेलं आहे. पण इथं असं नाही, सर्वांना काय दिलेलं आहे? समान दर्जा दिलेला आहे. म्हणून हा द्वंद्व समाज जो आहे हा श्रेष्ठ आहे. तर त्याचप्रमाणे या द्वंद्व समासामध्ये इतरेतर द्वंद्व समास आहे ना. राम आता आपण पाहिलेला रामश्च कृष्णश्च हा इतरेतर द्वंद्व. आणि समहार द्वंद्व आहे, त्याच्यामध्ये समूहाचं कथन केलं गेलेलं आहे. आणि समहार द्वंद्वामध्ये काय असतं? विशेषतेची अशी आहे. काय विशेषता आहे? की त्यामध्ये एक वचन केलं जातं. जरी दोन असले तरी काय केलं जातं? एक वचन केलं जातं. म्हणजे दोन्ही एकच आहेत, म्हणजे अभेद सांगायचा आहे. जरी दोघांचंही ग्रहण केलं असलं तर दोघांमध्ये ऐक्य सांगायचं आहे. सर्वम ब्रह्म सांगत असताना दोन्ही सर्व ब्रह्म आहे हे तर सांगितलंच, पण सर्वम नास्ती ब्रह्मैव अस्ति असं ज्यावेळेस बाद समानाधिकरण करेल त्याच वेळेस काय होणार आहे? ऐक्य होणार आहे. अर्थात यांचं एक वचन केलेलं आहे, अर्थात दोघांचं अभेद केलेला आहे. समहार द्वंद्वामध्ये एक वचन आहे. एक वचन सांगण्यात तात्पर्य काय? यांच्यामध्ये अभेद आहे. आणि म्हणून हा द्वंद्व समास मी आहे. म्हणजे हे सर्व म्हणून हे विश्व जावे मग माते घ्यावे तैसा नव्हे आघवा सकटाची मी. ही अन्वयाची भूमिका आहे. अन्वयाच्या भूमिकेतून याचं वर्णन केलं जाऊ शकतं. म्हणून हा द्वंद्व समास मी आहे. आणि तिसरा जो द्वंद्व समास आहे तर एक शेष द्वंद्व, त्याचं नाव काय? एक शेष द्वंद्व. एकच शिल्लक राहतो, म्हणजे सगळ्याचा बाद होतो आणि एकटाच अवशिष्ट राहतो. जसं माताचं पिताचं, माता आणि पिता त्यामध्ये एकच शिल्लक राहतं, पितरऊ. पितरऊ म्हटल्यानंतर त्या दोन्ही आले. तसं सर्व परमात्मा सांगत असताना केवळ परमात्मा सांगितला की त्यात सगळं काही आलं, बाकीचं वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून हा द्वंद्व समाज जो आहे हा मी आहे. तिन्ही प्रकार पाहिले आपण, इतरेतर द्वंद्व, एकशेष द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. असा तिन्ही द्वंद्व समाज श्रेष्ठ असल्यामुळे हा द्वंद्व समाज जो आहे तर हा मी आहे. समास्य कस्यच द्वंद्व हा अहम.
हे 3 प्रकार सांगितले आणि तिन्ही प्रकाराने कशी श्रेष्ठता आहे त्याचा आपण विचार थोडक्यात केला. अहमेव अक्षय काल आणि अक्षय काल अविनाशी काल जो आहे तो देखील परमात्मा म्हणतात मीच आहे. आता तुम्ही म्हणाल मागे काल होऊन गेला कुठे? गणना करणाऱ्यामध्ये काल मी आहे असं सांगितलं ना पाठीमागे, कुठे आठवतो श्लोक? गणयताम काल हो अस्मी आहे ना, गणना करणाऱ्यामध्ये हां मी काल आहे, गणना करणाऱ्यामध्ये काल ही जी आहे ही माझी होती आहे. आणि इथे परमात्मा काय सांगतात? अक्षय काल मी आहे. मग पुनरुक्ती झाली का? नाही. तर त्या ठिकाणचा काल जो आहे हा अक्षय काल नाही, अविनाशी काल नाही. त्या ठिकाणचा काल कोणता आहे? पल असेल, क्षण असेल, त्यानंतर मिनिट असेल, तास असेल, घटिका असेल, दिवस असेल, रात्र असेल, पक्ष असेल है ना, मास असेल, अशा प्रकारे हा काल आहे. हा अविनाशी काल नाही. तर हा काल मात्र कसा आहे? अक्षय काल, अविनाशी काल जो आहे तर तो मी आहे. आणि सर्वतोमुख अहम धाता. सर्वतोमुख ज्याला सर्व बाजूनी, विश्वतोमुखा म्हणजे सर्वतोमुखा, त्याला सर्व बाजूनी काय आहेत? मुख आहेत. सहर्ष शीर्षो सहस्रभाव हो, आपण जे 13व्या अध्यायात वर्णन आलेलं आहे किंवा आता 11व्या अध्यायामध्ये जे विश्वरूप पाहणार आहोत तर तो विश्वतोमुख असणारा परमात्मा हा विश्वतचक्षो विश्वतोमुखो श्रुत विश्वतोस्पात संभावभ्याम धम्मती संपत्र या द्यावा जनयन देव एकहा असं पुरुषोक्तामध्ये वर्णन केलेलं आहे. असा विश्वतोमुख असणारा परमात्मा विश्वतोमुख धाता अहम. धाता अर्थात धाता शब्दाचा अर्थ करत असताना कर्मफल प्रदाता असंही केलेला आहे, भरणपोषण करणारा असाही केलेला आहे, किंवा संपूर्ण सृष्टीचा माऊलीने अर्थ केलेला आहे उत्पत्ती करता. पुन्हा सृष्टीचा लय झाल्यानंतर उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव आहे तर तो ब्रह्मदेव मी आहे. म्हणजे विश्वतोमुख असणारा जो आपण 11व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत तो परमात्मा असो, ब्रह्मदेव असो, हे सर्व कोण झालेलं आहे? मीच झालेलो आहे. यांच्यामध्ये अभेद आहे. म्हणून विश्वतोमुख असेल, धाता असेल, सर्व काही मीच आहे. मत्तः परतरम नान्य किंचिदस्ति धनंजय. आता पहा माऊलींच्या ओव्या. जैसी आघवीची नक्षत्रे वेचावी, ऐसी चाड उपजेल जै जीवी, तै गगनाची बांधावी लोत जीवी. 63 पर्यंत हे सर्व काही मीच आहे हे सांगण्याकरता ह्या सर्व ओव्या आहेत. त्याकरता पहिल्यांदा ननोबऱ्या दृष्टांत येतात. काय करायचं म्हटलं, एखाद्याला इच्छा निर्माण झाली, काय अनंत जे नक्षत्र आहे आकाशामध्ये तर ते नक्षत्र वेचून घ्यावे अशी इच्छा निर्माण झाली. ऐशी जीवी जै चाड उपजेल, जीवी म्हणजे अंतकरणामध्ये अशा प्रकारची इच्छा उत्पन्न होईल. आपण आकाशामधील आकाशगंगेमधली सर्व नक्षत्र वेचून घ्यावीत. आता त्या काय चांदण्या मोजता येतात का आपणाला? आपण पाहतो रात्रीच्या प्रसंगी किती आहे, असंख्य असतात. मग एक एक किती वेळ वेचणार? मग त्याकरता काय करावं लागेल? माऊली म्हणतात तै अशी जर इच्छा अंतकरण उत्पन्न झाली तर काय करावं? गगनाची जेवी गगनाची मोठ बांधावी. जसं आपण गाठोडं बांधतो, गाठोड्यात सगळं सामान भरतो, तसं काय करायचं? आकाशाचं गाठोडं करायचं. आणि आकाशाचं गाठोडं करून त्या आकाशाच्या गाठोड्यामध्ये सर्व नक्षत्रांची त्या गाठोड्यात भरायचे. आकाशाचंच गाठोडं करायचं, मग त्या गाठोड्यात सगळे काय नक्षत्र आलेच, वेगळे नक्षत्र गोळा करण्याची आवश्यकता नाही. हा दृष्टांत. दुसरा दृष्टांत सांगतात का पृथ्वी परमाणूंचा उगाना घ्यावा, तरी भूगोलोची काखे सुवावा, तैसा विस्तारू माझा पाहावा, तरी जाणावे माते. म्हणतात पृथ्वी परमाणूंचा उगाना घ्यावा. पृथ्वी म्हणजे पृथ्वीवर असणारे जे परमाणू आहेत, अतिशय सूक्ष्म असणारे जे असताना काय म्हणतात? परमाणू. रेणू आणि रेणूपेक्षाही सूक्ष्म असणारे परमाणू की जे डोळ्यांनाही दिसत नाहीत, असे जे सूक्ष्म भाग आहेत त्यांना काय म्हणतात? परमाणू. अतिशय अणू असणारे. तर ते परमाणूंचा पृथ्वीवर असणाऱ्या परमाणूंचा उगाना घ्यावा. उगाना घ्यावा म्हणजे हिशोब घ्यायचा. ह्या पृथ्वीवरती परमाणू आहेत किती,
मोजायचे परमाणू. आता पृथ्वीवर असणाऱ्या वस्तूच मोजता येणार नाहीत तर परमाणू मोजता येतील का? शक्य आहे का? नाही. तसं विभूतींच किती आहेत ह्या विभूतींचा मोजमाप करता येणार नाही. पृथ्वीवरच्या परमाणूंचा हिशोब घ्यायचा, गणना करायची किती परमाणू आहेत बरं पृथ्वीवरती. असं जर म्हटलं इच्छा ज्याच्या अंतःकरणात निर्माण होईल त्यानं काय करायचं म्हणतात, तरी भूगोलची काखे सुवावा हा संपूर्ण भूगोल आहे. संपूर्ण पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी काय करावी, काखे सुवावा म्हणजे आपल्या बगलेत घालावी. संपूर्ण पृथ्वी बगलेत घालावी म्हणजे सगळी पृथ्वी आली, वेगवेगळ्या परमाणूंची मोजायची काही आवश्यकता नाही. आता पृथ्वी काखेत घालता येईल का? पण मला वाटतं कोणतरी घातली होती. कोणी घातली होती? माझी बुद्धी वसुंधरा सुजली काखे तव मोहा दुराग्रह हिरण्यक्षे. माझी बुद्धी वसुंधरा सुजली काखे तव मोहार्णव गवाक्षे रिगवणी ठेला. विस्तार नको. दुराग्रह हिरण्यक्ष रूपक केलं त्या ठिकाणी. हिरण्यक्षाने बुद्ध आपली जी पृथ्वी जी आहे काखेत टाकली होती. तर म्हणतात ज्याला कोणाला परमाणूंचा हिशोब घ्यायचा असेल, किती परमाणू आहेत, त्याने आपल्या संपूर्ण पृथ्वीचा भूगोल जो आहे आपल्या काखेमध्ये घालावा. तशा प्रकारे माझा विस्तारू पहावा. तरी माझा विस्तार पाहायचा असेल त्यानं काय करायचं म्हणतात, पृथ्वी परमाणूंचा उगाना घ्यायचं शक्य आहे का? नाही. एक एक परमाणू मोजत बसता येईल का? ते हिरण्यक्ष जरी असता त्याला एक एक परमाणू मोजता आले असते का? नाही. मग त्यानं काय केलं, संपूर्ण पृथ्वीच काखेत घातली. तसं माझा विस्तारू पाहावा, माझा विस्तार किती आहे असं तुम्हाला पाहायचं असेल ना, तर पाहायच्या लादी लागायचं नाही. मग काय करायचं, तर मग माते जाणावे, मला जाणून घ्या. ध्यानाच्या अंगाना विषय करण्यापेक्षा ज्ञानाच्या अंगाना विषय करा आणि मग सर्व मीच आहे असं समजून घ्या. कसं म्हणतात, आणखी दृष्टांत सांगतात. जैसे शाखासी फुल फळ एकी हेळा वेटाळो म्हणजे सकळ, तरी उपडून या मूळ जेवी हाती घेपे. जैसे ज्याप्रमाणे शाखांशी फूल फळ एकी हेळा सकळ वेटाळू म्हणजे, शाखांसहित असणार फूल असेल फळ असेल तर ते सकळ एकदम, एकी हेळा म्हणजे एकदम, आणि वेटाळू म्हणजे घ्यावं, आपल्या हस्तगत करावं. असं तुम्हाला वाटत असेल त्याला आलिंगन कवळ घालावे, सगळं एकाच वेळेस आपल्याकडे आलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं, करता येईल का असं? एकाच वेळेस फांदी घ्यायची, एकाच वेळेस फळे घ्यायचं आणि एकाच वेळेस फुलं घ्यायचं, असं करता येईल का? असं करता येणार नाही. पण असं केलं तर करता येईल. माऊली सांगतात, युक्ती सांगतात पहा. असं ज्याला वाटतंय ना त्यानं काय करायचं, तरी उपडून या मूळ जेवी हाती घेपे. त्यानं काय करायचं, मूळ जेवी उपडून या, मूळ उपडून या हाती घेपे, मूळच उपटायचं आणि हातामध्ये घ्यायचं. आता मूळ हातात आल्यानंतर सगळंच आलं ना, शाखा आली, फुले आलं आणि फळं आलं. तसं जर तुला वेगवेगळ्या रूपाने जाणून विभूती विस्तार जाणून घ्यायचा असेल तर तो जाणला जाऊ शकत नाही. कारण माझा विस्तार नमे विदुस्तुरगणा प्रभवम न महर्षया आधीच सांगितलेलं आहे. मग आता मला सर्व रूपाने जाणायचं असेल तर काय करायचं, माते जाणे जे, मला जाण, ज्ञानाच्या अंगाने विषय कर. ज्ञान रूपाने जाणला असता सर्वच काय मी आहे असं तुला कळलं जाईल. तेवी आता हे 3 ओळे दृष्टांत सांगितले. आता सिद्धांत सांगतात. तेवी माझे भूती विशेष जरी जाणो पाहिजे ते आशेष, तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. तेवी त्याप्रमाणे माझे विभूती विशेष, विशेष विशेष अशा प्रकारच्या विभूती आहेत, मुख्य मुख्य अशा प्रकारच्या विभूती आहेत. तर त्या जरी जाणो, आशेष जाणो पाहिजे ती, तुला संपूर्ण जाणायची इच्छा आहे ना, तर मग तू एक काम कर, तर एक निर्दोष माझे स्वरूप जाणीजे. मुख्य मुख्य विभूती जरी तुला जाणायच्या असतील तर तू काय कर, त्याच्या भानगडीत पडू नको. कारण माझ्या विभूती मला देखील का सांगता येणार, माझ्या मजने गणवती. मग याकरता तू काय कर, असं एक काय तत्व आहे की ते जाणलं असता सर्वच काय होतं,
जाणलं जातं. वेगळं वेगळं जाणण्याची काही गरज नाही. कशाप्रमाणे दृष्टांत दिला त्या कुणाला छांदोग्य उपनिषदामध्ये श्वेतकेतूला दृष्टांत दिला की असं एक आहे की जे जाणला असता एक लोखंड जाणला असता नख निकृत सगळं आहे, सगळं लोहमय आहे असं जाणलं जातं. किंवा एक मृतपिंड जाणला असता घट परव शरळ जेवढे काय मातीचे विकार असतील हे सर्व काय आहेत, मृण्मय आहेत, हे सर्व जाणलं जातं. तसं एक परमात्मा स्वरूप जाणला असता सर्व काय आहे, परमात्मा स्वरूप आहे. परमात्मा व्यतिरिक्त याची स्वतंत्र सत्ता नाही असं जाणलं जाशील. याकरता तू विभूती विशेष अशा प्रकारच्या विभूतीच्या जाणण्याच्या भानगडीत पडू नको. कारण जेवढं जेवढं विशेष आहे ते काय सर्व कल्पित आहे, खरं आहे का नाही. जे स्वरूप सत वास्तविक सत सामान्य आहे तेच काय सत्य आहे. याकरता तू काय कर तर एक निर्दोष माझे स्वरूप जाणे. जे तुला सगळ्या रूपानं मला विषय करायचंय ना, याकरता तू माझे निर्दोष स्वरूप आहे. निर्दोषम हे समम ब्रह्म असं निर्दोष. निर्दोष म्हणजे शुद्ध ज्याला म्हणतात. जय जय हो शुद्ध किंवा जय जय देव निर्मळ. असं निर्मळ अविद्या आणि अविद्या कार्याने रहित असणारं जे स्वरूप आहे, निर्दोष दोषरहित असणारं जे स्वरूप, तर तेच एक तू जाण की जे जाणलं असता सर्वच काही जाणल्यासारखं होईल. वेगळं काही हे अक्षर जे अव्यक्त निर्देश दोषरहित सोहमभावे उपासित ज्ञानी जे त्याकरता ज्ञानीपुरुष जे आहेत त्याची सोहम भावनाने काय करतात, उपासना करतात. अर्थात ज्ञानाच्या अंगाने त्याला विषय करतात, जाणण्याचा प्रयत्न करतात. याकरता स्वरूप एक निर्दोष असणारं स्वरूप माझं तू जाण. ए रवी वेगळाल्या होती काही एक परिससी किती म्हणून एक हिळा महामती सर्व मी जाण. अरे अर्जुना तू महामती आहेस, बुद्धिमान आहेस. याकरता तू काय कर वेगळाल्या विभूती अशा वेगवेगळ्या विभूती ज्या आहेत तर त्या काही कित्येक किती परिस्थिती किती ऐकतोस. तुला कंटाळा येईल ऐकून ऐकून. कारण किती आहेत त्याला सगळे जन्म सहस्री अर्ध्यानं होती. असे 1000 जरी जन्म गेले तर देखील अर्ध्या देखील सांगून होणार नाहीत. त्यामुळे तू किती तुला कंटाळवाण वाटेल, तू किती सांगतो हे मी आहे ते मी आहे. त्याकरता तू काय कर एक हेळा एकदम तू काय कर तर सर्व मी जाण. हे सर्वच काय आहे मी आहे असं जाण. माझ्या वाचून दुसरं काही एक नाही असं जाण. त्यामुळे वेगळं काही हे मी आहे ते मी आहे असं काय तुला सांगण्याची गरज नाही. सर्वच मी आहे. माझ्या वाचून दुसरा कोणताच पदार्थ नाही. मत्तः परतरम नान्यत किंचित असती धनंजय अन्यत किंचित मत्तः परम नास्ती. माझ्या वाचून अन्य दुसरं काही एक नाही. सर्व ठिकाणी मीच ओतप्रोत भरलेला आहे. मी आघव्याची सृष्टी आदि मध्यांती किरीटी ओत प्रोतपटी तंतू जेवी. मी कसा व्यापक आहे, सर्वच मी कसा आहे म्हणतात. दृष्टांत सांगतायत की ज्याप्रमाणे जेवी पट्टी तंतू ओतप्रोत. तंतूमध्ये नाही पटामध्ये तंतू काय आहेत, ओतप्रोत आहेत. म्हणजे आडवे काय आहेत, तंतूच आहेत. उभे काय आहेत, तंतूच आहेत. सर्व आडवे उभे सगळे तंतूच आहेत. त्याचप्रमाणे आघव्याची सृष्टी या संपूर्ण सृष्टीमध्ये आधी हे अर्जुना आधीही मीच आहे, मध्यही मीच आहे आणि अंत्यही मीच आहे. तिन्ही कालामध्ये वर्तमान काळामध्ये मी आहे, भूतकाळातही मी होतो आणि भविष्य काळातही मीच असणार आहे. कारण मीच खरा आहे. सत्य तू विठ्ठला. आणि हा जगदाकार कसा आहे, कागा हा दावेला जगदाकार रूप नाही त्यासी ठेविले नाम लटिकाची भ्रम वाढविला. परमात्माच सत्य आहे. सत्य तू विठ्ठला. त्रिवार सत्य आहे. अर्थात तिन्ही काळात सत्य आहे. आदि मध्यांती किरीटी. कशाप्रमाणे परमात्मा आहे या सृष्टीमध्ये, तंतूप्रमाणे. जसा पटामध्ये तंतू असतो ओतप्रोत आडवा उभा, तसं तोच सबराभरीत व्यापक रूपानं अधिष्ठान रूपानं तोच आहे. ऐसिया व्यापका माते जय जाणावे तै विभूती भेदे काय करावे. परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो. माऊली म्हणत ऐसिया व्यापका माते जय जाणावे. अशा व्यापक असणाऱ्या मला जर जाणलं, जई म्हणजे जर जाणलं तर विभूती भेदे काय करावे. ह्या अनेक प्रकारच्या विभूती आहेत त्या सांगण्यात काय तात्पर्य आहे का आमचं.
सांगण्यात तात्पर्य नाही. मग विभूती कशासाठी सांगितलं हो? जीवाची असणारी संकुचित बुद्धी आहे, जीवाची असणारी परिच्छिन्नत्व बुद्धी आहे. आता आडलं होतं अर्जुन गुणे किंवा स्वदेह नाम अर्जुनू परदेहा नाम स्वजनू, असा जो मोह आहे, परिच्छिन्नत्व बुद्धी आहे, ह्या संकुचित बुद्धी आहे, या परिच्छिन्न बुद्धीचा, संकुचित बुद्धीचा, देहात्म बुद्धीचा निराश करून व्यापकाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर व्हावी, याच्याकरता काय सांगितलेलं आहे? हा विभूती योग सांगितलेला आहे. परमात्मा संकुचित नाही, परमात्मा व्यापक आहे. तुझी काय म्हणतात, आयसी व्यापका मातेचे जाणावे. व्यापक असणाऱ्या मला जर जाणलं तर विभूतीचा काय सांगण्याची काही आवश्यकता नाही. ज्ञानाच्या अंगाने जर विषय केलं तर विभूती सांगण्याची काही एक आवश्यकता नाही. भगवंताचे ऐश्वर्य सांगून इतर जे काही अनात्म यकश्चित पदार्थावर असणारं आकर्षण ते हटवून परमात्मा दिव्य आहे ना. परमात्म्याचे दिव्य चरित्र आहे, दिव्य लीला आहेत, परमात्म्याचं सगळंच काय दिव्य आहे, सगळंच काय मधुर आहे, असं त्या अनित्य दुःखरूप असणाऱ्या विषयांच्या ठिकाणावरून बुद्धी हटवून परमात्माच्या ठिकाणी स्थिर करण्याकरता काय सांगितलेलं आहे? भगवंताचं ऐश्वर्य सांगितलेलं आहे. हा विभूती योग सांगितलेला आहे. का विभूती योग सांगण्यात तात्पर्य आहे? नाही. तात्पर्य कशामध्ये आहे? परमात्म्याचं खरं वास्तव स्वरूपाचं ज्ञान करून देण्यामध्येच या विभूती योगाचं देखील तात्पर्य आहे. याकरता माऊली म्हणतात की आयसिया व्यापका माते जे जाणावे. व्यापक असणाऱ्या मला जाणून घ्यायचं असेल तर विभूती भेदे काय करावे? ह्या विभूतींचा विस्तार काय करायचा आहे? परंतु हे अर्जुना, परी हे तुझी योग्यता नव्हे. ज्ञानाच्या अंगानं विषय करणं ही तुझी काही योग्यता नाही. ज्ञानाच्या सर्व सांगितलं परमात्मा आहे, पण हे पट्टे का सहजासहजी पटत नाही. म्हणून भगवान म्हणतात ही तुझी योग्यता नव्हे, तुझ्या ठिकाणी ज्ञानाची योग्यता नाही. म्हणून तू ध्यानाचा अधिकार नाहीस, ध्यानाचा अधिकारी आहेस. म्हणून तुला आम्ही काय सांगितलं? हा विभूती योग सांगितला. काही या ठिकाणी परमात्मा आहे, त्या ठिकाणी परमात्मा आहे, का ज्ञानाचा अधिकार नाही. म्हणून असो म्हणून तुला आम्ही हे विभूती योग सांगत आहे. अर्जुनाला वाटतं मला भगवान कमी लेखतात. अरे आम्ही पहिल्यांदाच सांगितलं ना, हा चालला विषय कशासाठी? हे काय मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं म्हणून चाललेलं नाही आहे ना. वत्स धालियाही वरी धेनून वचावी दुरी, अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे. वत्स तृप्त झाला, पण त्याला वाटतं का आपली माता आपल्याला सोडून जावी? वाटत नाही. जसं उद्धवाला काही शंका होती का? नाही. पण तरी देखील उद्धव भगवंताला प्रश्न करतायत का? करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, कारण आनंद आहे. मग भगवान म्हणतात नाही नाही असं नाही कारण बरं का, की तुझी योग्यता नाही म्हणून तुला विभूती सांगते, असं कारण नाही. मग कारण काय? का कारण काय? जे कारण तुवा पुसिल्या विभूती म्हणून ती ऐक सुभद्रापती, तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या ते मी. कार्य तुवा पुसिल्या विभूती. भगवान माघारी घेतात. भगवान म्हणतात तुझी योग्यता नाही असं आम्ही म्हणत नाही. मग काय? तुवा पुसिल्या विभूती, तूच विभूती विचारली आहेस. तू तो प्रश्न केलाय त्या प्रश्नाचं उत्तर देणं आमचं काम आहे. तू विभूती विचारली आहेस म्हणून तुवा विभूती पुसिल्या, म्हणून ती ऐक. जे प्रश्न केला त्याचं उत्तर तू ऐक, त्याचं उत्तर आम्ही देत आहे सुभद्रापती. म्हणून तुला विभूती सांगितली. तू ज्ञानाचा अनधिकारी आहेस असं काही नाही, तू कृतार्थ झालेला आहेस. तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या ते मी. आता दुसरी सांगतात की विद्या माझी प्रस्तुत म्हणजे सांप्रत विद्यमान कालामध्ये प्रस्तुत, आपण म्हणतो ना प्रस्तुत प्राप्त संप्राप्त विद्यमान कालामध्ये, प्रस्तुत म्हणजे विद्यमान कालामध्ये. तर विद्या माझी ज्या काही अनेक विद्या आपण पाहिल्या, तर त्या विद्यामध्ये अध्यात्मविद्या ती मी आहे. अध्यात्मविद्या जी मोक्ष प्राप्त करून देणारी आहे, तर तिला काय म्हणतात? अध्यात्मविद्या. आत्मसंबंधी असणारी जी विद्या, वेदांत दर्शन ज्याला म्हणतात, अशी ती विद्या ती मी आहे. कारण सकल अनर्थाची निवृत्ती करणारी आहे. त्यानंतर पुढे आहे की प्रवदताम वादः अस्मि. तरी विद्या माझी आगा बोलितियांच्या ठाई, वादू तो मी पाही, जो सकल शास्त्र संमते कही सरेचिना. जो निर्वचू जाता वाढे, ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे,
जयावरी बोलतयांची गोडे बोलणी होती. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू, अक्षरा माझी विशदू, आकारू तो मी. आता वाद जो आहे तर हा वाद माझी विभूती आहे. आगा बोलतियांच्या ठाई वाद तो मी पाही. बोलणाऱ्यामध्ये आता जे आपण पाहिलं वितंड असेल, जल्प असेल, तर यामध्ये जो वाद आहे तर तो वाद मी आहे. आता तो कसा वाद आहे? जो सकल शास्त्र संमते काही सरेजना. सकल शास्त्र संमते म्हणजे अनेक प्रकारची शास्त्र आहेत. शास्त्रांचं वचन भिन्न भिन्न आहेत. कारण शास्त्र जे आहेत हे शास्त्र गुरुमुखातून श्रवण केले पाहिजेत. केवळ शास्त्र वाचन करून चालत नाही, कारण त्यांचा वाच्यार्थ वेगळा असतो आणि लक्षार्थ वेगळा असतो. त्यामुळे वाच्यार्थाला घेऊन पळणारे जे पुरुष आहेत तर ते काय म्हणतात? स्वयं पंडितम मन्यमानः. ते स्वतःला काय म्हणतात? आम्ही पंडित आहोत. पण ते खरे पंडित असतात का? नाही. स्वयं धीरः पंडितम मन्यमानः अंधे नैव नियमाना यथांधः, अशी त्यांची स्थिती होत असते. तर सकल शास्त्रासंमते, सर्व शास्त्रांची एक वाक्यता. हे सर्वजण एकत्र बसले, पूर्व पक्ष उत्तर पक्ष जे आहेत ते सर्व शास्त्र तत्व जिज्ञासाच्या दृष्टीनं एकत्र आलेले आहेत. सर्व शास्त्रकार जे आहेत एकत्र आलेले आहेत. कशा करता? काहीतरी एक निर्णय व्हावा. त्यातून तात्पर्य काय आहे त्याच्याकरता ते एकत्र आलेले आहेत. काय म्हणतात? परमात्मा सगुण आहेत, काय म्हणतात निर्गुण आहेत. एक काय म्हणते ब्रह्म सगुण, एक म्हणते ब्रह्म निर्गुण. ऐशी वाद करती दारुण शब्द कचकच वाढविते, नाथबाबा म्हणतात. असे वादामध्ये अडकलेले आहेत. खरं तोच जो सगुण आहे तोच निर्गुण आहे असं खरं त्याचं तात्पर्य आहे. पण नाही म्हणतात काही ठिकाणी ज्या अर्थी सगुणाचं वर्णन केलंय त्या अर्थी परमात्मा सगुणच आहे. काय म्हणतात? नाही नाही यदक्षरमणाख्येयम आनंद म्हणजे केवलम असं वर्णन केलंय त्या अर्थी परमात्मा हा निर्गुणच आहे. असे एक कल्ली वचनं घेऊन त्याच्याविषयी काय करतात? आग्रह धारण करतात. परंतु या ठिकाणी म्हणतात जो सकल शास्त्र संमते, सर्व शास्त्रामध्ये संमत असणारा, सर्व शास्त्रांची एकवाक्यता होऊन तो काही वाद संपत नाही, लवकर काही संपत नाही. 5 वाजले तरी. जो निर्वचू जाता वाढे, तो कसा आहे म्हणतात? निर्वचू जाता वाढे, ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे, जयावरी बोलतयांची गोडे बोलणी होती, असा तो वाद आहे. आता बाबा तुम्ही सांगा ना काय तर. आता वाद जो आहे, आता खंदरकर महाराजांचं वाचलं मी, तर त्यात काय लिहिलंय? जे तिन्ही घेतलेले आहेत, म्हणजे वितंडायमी आहे, जल्पयमी आहे आणि वादयमी आहे, असं त्यांनी लिहिलेलं आहे. हा आणि हा त्याने तिन्ही पण घेतलेले आहेत. एक वाक्यता असूनही संपत नाही असं कोणतं आहे? जल्प वगैरे एक वाक्यता म्हणजे शास्त्रांच्या खऱ्या रीतीनं तत्वनिर्णय म्हणून एक वाक्यताच होती. प्रत्येक शास्त्राचं शेवटी 18 पुराणे हरिशी गाते, 4 चौवेदी जाणं, 6 शास्त्री कारण, 18 पुराणे हरिशी गाते. खऱ्या तत्ववेद त्या लोकांनी सगळ्यांचा समावेश ह्या ठिकाणी शेवटी म्हणजे जल्प असो, वितंड असो, वाद असो, यांचा एक तत्वनिर्णय करताना वादाच्या द्वाराच तत्वनिर्णय होतो. आणि तो तत्वनिर्णय एकदा सगळ्या शास्त्रांच्या संमतीनं झालेला आहे, एक वाक्यता झालेली आहे. तरी जो सरेचिना, तरी ही बोलणी संपली का? तरी वादाची परंपरा आहे, ते वितंडाची आहे, जल्पाची आहे.
सगळ्या परंपरेने सगळ्या जिवंतच आहे ना. आणि मग यांना बल देणारा किंवा यांना परंपरेनं प्रवाही ठेवणारा कोण आहे? मीच आहे ना. नाहीतरी वितंडासारख्या हर्षल मिश्रांनी जे ग्रंथ लिहिले त्याचं परमात्म्याचा अनुग्रहामुळं तो इतकं मोठं बारकाव्यानं खंडन करू शकले ना, आहे की नाही? ते सुद्धा त्यांच्यामध्ये कोण आहे? ते सुद्धा माझीच विभूती आहेत असं म्हणायला हरकत नाही. बरं, त्यात असं नाही, तो काय सांगितलं की विभूती ज्या आहेत त्या सर्व फार जे काही चांगलं असेल, यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमद ऊर्जितमे बाबा, असं तर हे वितंडा वगैरे हे सुद्धा तसेच आहे की नाही, ज्याच्यामध्ये म्हणजे ऐश्वर्य, वादाचं ऐश्वर्य किंवा बोलण्याचं ऐश्वर्य प्रगट झालं नाही का? झाले. जल्पामध्येही झालेलं आहे. मग हे जिथं जिथं विशेषता असेल ते कोणाचं स्वरूप आहे? परमात्मा. माझं आहे. म्हणून फार झालं तर असं म्हणता येईल मग की माऊलीने हे असं वार्तिक केलं. वर स्पष्ट आहे प्रवदताम वादाहम, तर त्या प्रबोधतामध्ये वाद जल्पानी वितंड तिन्हीचं ग्रहण करावं असं भाष्यकार म्हणतात. आणि त्याच्यामधला जो वाद आहे तो वाद मी आहे, प्रवदताम. आणि इथं काय, इथं माऊलीने केलं प्रवदताम म्हणजे जल्प वितंड आणि वाद, याच्यामधला वाद म्हणजे यांच्यामधली सर्व वचनं मीच आहे, असं होईल की नाही? म्हणजे याचा अर्थ वाद जल्प आणि वितंड ह्या सुद्धा माझ्याच विभूती आहेत, असंच केलं ना. आणि वर सरळ आहे ना, सकल शास्त्र संमत एकही सरेचे ना. कारण पुढं काय म्हटलं, जो आपल्या चंद्रशेखर महाराजांनी याच्यावर खूप विस्ताराने व्याख्याने केलेली आहेत, विस्ताराने सांगितलेले. ते कोणत्या अभंगावर आहे काही माहीत नाही, साहेबांना माहिती आहे ते कोणते अभंग आहे ते. जो निर्वचू जाता वाढे, आणि जर त्याच्या ठिकाणी आपण निर्वचन करायचं ठरलं, निश्चय करायचा म्हटलं, तर तो आणखीन वाढत राहतो, तो आज कमी होत नाही. आपण निश्चय करायला गेलो तर प्रत्येकजण आपल्या बुद्धीने दुसऱ्याचं खंडन करतो, आपल्या पक्षाचं मंडन करतो किंवा दुसऱ्याचं खंडन करतो. आणि तत्वनिर्णय तर झालेला आहे, तत्वनिर्णय तर एकदा झालेला आहे की नाही, हा निर्णय झालेला आहे की नाही. 18 पराणे हरीशी गाती, 4 वेदी जाणं हरीशी गाती, 4 वेद, 6 शास्त्री सगळे शास्त्र आहेत ते सुद्धा श्रीहरीचंच वर्णन करतात. पण तरीसुद्धा तो परमात्मा सगुण की निर्गुण आहे की नाही, इथपर्यंतचे वाद हे आजही परंपरेने चालू आहेत की नाही. निर्वचू जाता, त्याचं निर्वचन म्हणजे निश्चित करायला गेलं तर तो उलट काय होतं, अधिक वाढतो. तुम्ही काय ईश्वरवादाची स्थापना करता, आम्ही काय करतो, ईश्वरवादाचं खंडन करतो. चालूच आहे की नाही. तो वाढला की कमी झाला. निर्वचू जाता वाढे, ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे. ऐकला की दुसऱ्याला उत्प्रेक्षा, ऐकणाराला उत्प्रेक्षा म्हणजे त्याला तर्क वितर्काला काय होतं, आणखीन बळ चढतं, आणखी बळ येतं. वास्तविक एकदा निर्णय झाल्यावर आता पुन्हा तर्क करायला पाहिजे का? तर तर्क थांबलेत का? अजूनही सगळे लोक तर्क करतातच की नाही, ईश्वर आहे की नाही. आणि एखाद्याने सांगितलं आहेचा निर्णय केला का पुन्हा दुसरा काय करतो, तर्काने त्याचं नाही म्हणतो. बरं, नाही म्हणावा तर दुसरा तर्काने काय करतो, त्याच्या अस्तित्वाची सिद्धी करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळं ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे, त्याला तो उलट तर्काला आणखीन बळ येतं त्याच्या. आणि जयावरी बोलतयांची गोडे बोलणी होती. जयावरी गाढे असा एक पाठ आहे त्याच्यामध्ये. जयावरी ज्याच्या संबंधाने बोलणारांची बोलणी ही अत्यंत गोड वाटतात. गोड वाटतात म्हणजे ह्या जो वाद चालतो तर याच्यामध्ये सुद्धा ऐकणारा जो श्रोता आहे तर त्याला त्याच्यामध्ये काय होतं, आनंदच येतो. त्याच्या ऐकणाऱ्याला काय होतं, आनंदच येतो. कसा कसा हा खंडन करतो, कसा हा मंडन करतो त्या. आणि दुसरी एक आहे का, बोलतयांची बोलणी गुढे होती, असा एक पाठ आहे. म्हणजे बोलणाऱ्यांची जी बोलणी आहे ती शेवटी निर्णयच होत नाही, गुढच राहून जातात. म्हणजे त्याचा तत्वनिर्णय होतच नाही. आणि ही कथा कोणती आहे, वाद म्हणजे तत्वबुभुत्सू कथा आहे, तत्वनिर्णयाला हेतू होणारी कथा आहे. पण नाहीच तत्वाचा निर्णय होत, तत्वाचा निर्णय होतच नाही. ऐसा प्रतिपादना माझी वादू तो मी म्हणे गोविंदू. असं प्रतिपादन करणाऱ्यामध्ये जो वाद आहे तो मी आहे. म्हणजे प्रतिपादन करणाऱ्यामध्ये वाद आहे म्हणजे जी वचनं आहेत, आणि प्रतिपादन करणाऱ्यामध्ये वचनं कोणती आहेत, वाद जल्प आणि वितंड, ती सर्वच माझी स्वरूप आहेत, ती सर्वच माझी
स्वरूप आहेत असंही म्हणता येईल. कारण वरचा जर संगती लावायची म्हटलं तर, नाहीतर मग ऐस्या प्रतिपादना माझी म्हणजे अशी वर प्रतिपादन केले जे वितंड आणि जल्प आहेत आणि वाद आहेत, त्या सर्व प्रतिपादनामध्ये वाद तो मी, याच्यामध्ये वादच मी आहे. इथं वाद शब्दाचा अर्थ घ्यावा लागेल वचन. प्रतिपादन करणाऱ्यांची जी वचनं आहेत ती सगळीच वचनं म्हणजे वाद, जल्प आणि वितंडा ह्या सर्वच माझ्या विभूती आहेत असं पण अर्थ करता येईल. त्याने 3 प्रकार केले आहेत. हा हा, जो सकल शास्त्रांत संमते काही सरेचना या ठिकाणी वितंड आहे. हा जो निर्वचू आता वाढे ऐकत्या उत्प्रेक्षित सळू चढे या ठिकाणी जल्प आहे. हा आणि जयावरी बोलत्यांची गोडे बोलणी होती हा वाद आहे. हा बरोबर असा अर्थ करा. जयावरी हे ती एक वितंड झाला, दुसरा जल्प झाला आणि तिसरा वाद झाला, बरोबर ना. आणि मग हे असं जे आहे, पण मग सर्व वादू तो मी पाईस जो सकल शास्त्र संमते. वाद हा काय आहे, पण तो काही सरेची ना असं का म्हटलं मग? हे संपत नाही ना, वितंडामध्ये संपतच आहे ना. वितंडामध्ये त्याचं किती केलं तर त्याचं खंडन नाही म्हणजे ह्या ओळीतला हा काही सरेचे ना हा कोणता झाला? हा त्याने वितंडा सांगितलं. फक्त काही सरेचे ना एवढाच ना. सकल शास्त्र शास्त्रांचा संमत सकल शास्त्रांना संमत आहे तो तर वादच झाला ना. त्यात चांगलं बघा याच्यामध्ये, कारण किती असलो का 32. यांनी खूपच विस्ताराने दिलेले आहे. आगा बोलतयांच्या ठाई वादू तो मी पाही जो सकल शास्त्र संमते काही सरेचिना. म्हणजे तत्वनिर्णयाकरता परस्परात बोलणाऱ्या वादी प्रतिवादीमध्ये जो वाद असतो तो मी आहे असे जाण, की जो सर्व शास्त्रांची एकवाक्यता होऊन कधी संपत नाही. कारण वादी आणि प्रतिवादी जेव्हा तत्वनिर्णयाकरिता वितंडेचा स्वीकार करतात तेव्हा स्वपक्षाचे स्थापन न करता प्रतिपक्षाच्या बोलण्यातील मुख्य अभिप्रायास बुद्धिपुरस्सर कलाटणी देऊन त्याच्या बोलण्याचा भलताच अर्थ कल्पून सतत त्याला दोष देणे, प्रतिपक्षाच्या प्रश्नाची खोटी उत्तरे देणे, प्रतिपक्षाच्या बोलण्यातील पराजयाची कारणे नेमकी शोधून काढण्याचा प्रयत्न करणे, अशा स्वरूपाचा छल जाती निग्रहस्थानाच्या द्वारा एकमेक स्वपक्षाचे खंडन करतात आणि भिन्न भिन्न मतांची शास्त्रे आणि तर्क यांच्याद्वारा एकमेकाच्या पक्षातील हेतू सदोष असल्याचे दाखवतात. त्यामुळे तो वाद सर्व शास्त्रसंमत कधीच होत नसल्यामुळे संपत नाही. असा वितंडारूप वाद मी आहे. म्हणजे तेच सांगितलं की हे सगळे जो तत्वनिर्णय करतो तेही माझी विभूती आहे. जो वेगवेगळ्या प्रकाराने दुसऱ्याचं खंडन आधी आपल्या स्वपक्षाचं मंडन करतो तीही माझी विभूती आहे. आणि जे परपक्षाचं खंडन करतात आणि स्वमताची स्थापना करत नाही, अशा प्रकारचे हे सर्व जे आहे वितंड, तो वितंडारूप वाद मी आहे. म्हणजे सगळ्यात वादाचा जो प्रकार वितंड हा सुद्धा वादच आहे, संवाद हा सुद्धा वादच आहे आणि जल्पसुद्धा वादच आहे असं खंदारकर महाराजांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता सांगतात, जो निर्वचू जाता वाढे ऐकतया उत्प्रेक्षे चळू चढे जयावरी बोलतयांची गोडे बोलणी होती. जो निर्वचू जाता वाढे म्हणजे जो वाद तत्वनिर्णय करू जाता अधिकच वाढतो. ऐकतया उत्प्रेक्षे चळू चढे कारण वादी आणि प्रतिवादी हे दोघेही जेव्हा वादात आपल्याला जय मिळावा या इच्छेने जल्पाचा स्वीकार करतात आणि छल जाती निग्रहाच्या द्वारा आणि शास्त्रतर्काच्या द्वारा स्वपक्ष स्थापन आणि परपक्ष खंडन करतात तेव्हा तो अधिकच वाढतो. तसेच एकमेकांनी एकमेकाची बोलणी ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याच्या कल्पनेला आग्रहाचे बळ चढते. उत्प्रेक्ष म्हणजे तर्काचे बळ किंवा दुराग्रहाचे बळ चढते. ते असे की प्रतिपक्षाच्या बोलण्यातील अभिप्रेतार्थाला बुद्धिपुरस्सर डावलून दुसऱ्याच अर्थाची कल्पना केली जाते. मग त्या योगाने छळ निर्माण होऊन त्या कल्पनेला आग्रहाचे बळ येते. असा जल्परूप वाद मी आहे. आणि ज्या वादात वादी आणि प्रतिवादी हे गुरु आणि शिष्य
अध्यापक आणि विद्यार्थी या नात्याचे असतात आणि ते रागद्वेषरहित होऊन ज्याची इच्छा न करता केवळ तत्त्वनिर्णयाकरता जयाची इच्छा न करता म्हणजे विजयाची इच्छा न करता केवळ तत्त्वनिर्णयाकरतात जेव्हा कथेचा स्वीकार करतात व शास्त्र आणि तर्क यांच्याद्वारा पक्षातील हेतूंची सदोषता दाखवतात, ती दाखवताना बोलणाऱ्यांची बोलणी गोड होतात. वादामध्ये ज्या वेळेला अगदी तर्कशुद्ध पद्धतीने एखाद्याचं खंडन केलं, आपलं मंडन केलं आणि त्याच्यात तत्त्वनिर्णय झाला तर तो काय ठरला? वाद ठरला. पण तो वाद ऐकताना जसं जलपवितंडामध्ये एक रुक्षता असते, मनाला क्लेश होतात, म्हणजे जे दोघं भाग घेतात तेच, पण ऐकणाऱ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आनंद येत नाही, कारण तत्त्वनिर्णय तर काय झाला नाही आणि बोलणं तर सारखं चालूच आहे, असं चालू असतं. त्यामुळं बोलणं जरी सगळी माझ्या विभूती असल्या तरी जल्प आणि वितंडापेक्षा श्रोत्यांना किंवा श्रवणकर्त्यांना किंवा त्या जल्पवितंड करणाऱ्यांनासुद्धा काही असं रसभरीत अशी ती वाक्य वाटत नाही. पण जर वादाला अनुसरणारी ती वाक्य असली ती मात्र बोलतयांची बोलणे गोड होती. त्या ठिकाणी ते शब्द जे आहेत ते गोड आहेत असं त्याला वाटायला लागतं. आणि त्यामुळं ऐसा प्रतिपादना माझी वादू, तोमी म्हणे गोविंदू, अक्षरा माझी विशदू, आकारू तोमी. असा परस्परांच्या प्रतिपादनात ज्याचा पक्ष सदोष असेल त्याचा त्याग व ज्याचा पक्ष शास्त्र तर्कसिद्ध असेल त्याचा स्वीकार करण्याची मनाची उदारता असते, तो वाद तत्त्वनिर्णय पर्यवसायी होतो. अशा वादाला कथा म्हणतात. तो कथारूप वाद मी आहे असे जाण. आता म्हणजे भगवंतांनी पुन्हा शेवटी हे जरी सगळे वाद माझ्या स्वरूपासंबंधाने बोलणारे असले तरीसुद्धा ज्या प्रतिपादनामध्ये एखादा सदोष पक्ष असेल त्याचा त्याग केला गेला आणि जो तर्कसिद्ध असेल त्याचा स्वीकार केला गेला शेवटी त्या दोघांच्या चाललेल्या संवादातून, तर मग तत्त्वनिर्णय होतो. आणि अशा तत्त्वनिर्णय झाला की त्या अशा प्रकारची ही ह्या वादाला कथा असं म्हणतात. आणि कथारूप वाद मी आहे असं पण वर्णन केलं. पुष्कळ परस्पर विरोधी वाटतं मग हे सुद्धा, नाही का? ऐकताना आता पुन्हा कुठं आले तुम्ही? कथारूप वाद मी आहे असंच सांगितलं. आणि अगोदर काय सांगितलं? जल्पवितंडा ह्या सुद्धा माझ्या विभूती आहे. आणि याच्यामध्ये जल्प आणि वितंडाला कमी ठरवलं पण स्पष्टरीतीने माझ्या विभूती आहेत असंही सांगितलं. असं बरं सांगितलं, मागं निरूपण करताना सांगितलं, पण आता सांगतात त्या दोन्हीमध्ये कथारूप वाद जो आहे तो मी आहे असं सांगतात. थोडं कठीण आहे, म्हणजे याचं चिंतन निश्चित करणं कठीण आहे. पण एवढं खरं की वाद, जल्प आणि वितंड ह्या तिन्ही माझ्या विभूती आहे असं सांगून माऊलीने एक प्रकारचा याच्यावर प्रकाश टाकलेला आहे किंवा वार्तिक केलेला आहे. कारण वार्तिकामध्ये जल्पवितंडासाठी काही साधारण बुद्धिमत्ता लागत नाही. आणि ती बुद्धिमत्ता कोण आहे? बुद्धिमत्ता देणारा कोण आहे? परमात्माच आहे. त्यामुळे ती बुद्धी ही सुद्धा परमात्म्याची काय आहे? विभूती असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही म्हणाल विभूतीचं जे सर्वच मग परमात्म्याच्या विभूती आहे, पण इथं परमात्म्याच्या विभूती कोणत्या सांगितल्या? की जे काही विशेष असेल, वैशिष्ट्यपूर्ण असेल तर तेच परमात्म्याची विभूती आहे. आणि ती सहसा रजोगुणी किंवा तमोगुणी नाही, तर ती काय सत्वगुणात्मक असणारी जी पदार्थ किंवा वस्तू, व्यक्ती असतील ती परमात्म्याची विभूती आहे असं इथं सांगण्याचा परमात्म्याचा भाव आहे. कारण काय, ज्याचं ध्यान करायचं त्या विभूती ध्यानासाठी सांगितलेल्या आहेत. आणि ध्यान करण्यासाठी रजोगुण किंवा तमोगुणात्मक पदार्थ न सांगता सर्व पदार्थ सात्विकच या ठिकाणी सांगितलेले दिसतात किंवा आहेतही. कारण त्याला ध्यान करण्यासाठी सत्वगुणात्मकच पदार्थ पाहिजे, तर आपल्या अंतःकरणावरती सत्वगुण प्रधान होईल आणि ती ध्यान करण्याला समर्थ होईल. असं असताना वाद आणि जल्प आणि वितंड यांना बाजूला सारून जे वाद आहे तीच माझी विभूती आहे असं परमात्म्याचं म्हणणं आहे. आणि ज्ञानोबरायांच्या ह्या ओव्यांचा अर्थ आपल्याला चांगल्या प्रकाराने लागत नाही असं समजावं, आहे की नाही? आणि जर तुम्हाला सारग्राही बुद्धीनं घ्यायचं झालं तर मग काय, सगळ्यात परमात्म्याच्या विभूतीचं जल्प आणि वितंडसुद्धा परमात्म्याच्या विभूती. आणि दुसरं जर याच्यामधून सारग्राही बुद्धीनं म्हणायचं झालं, जरी जल्प आणि वितंड हे तर्काधिष्ठित
राहून दुसऱ्याचं खंडन करत असले किंवा आपलं मंडन करत असले तरीसुद्धा हे करण्यासाठी खूप मोठी बुद्धी लागते. आणि ती बुद्धी ही माझी काय आहे? विभूतीच आहे. म्हणून वाद जल्प आणि वितंडसुद्धा माझंच स्वरूप आहे किंवा माझीच विभूती आहे असंही म्हटलं तर काही फारसं काही विरुद्ध होते असं वाटण्याचं काही कारण नाही, आहे की नाही? ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू, अक्षरा माझे विशदू आकारू तो मी. असं प्रतिपादन जे आपण पाहिलं, तिघांमध्येही जो वादू जो आहे तर तो मी आहे असं भगवान परमात्मा गोविंद परमात्मा म्हणतात. आणि अक्षरामध्ये जे अक्षरं आहेत 32 अक्षरांची वर्णमाला आहे, तर त्यामध्ये स्पष्ट रूपानं आकार असणारा जो आकार तो आकार मी आहे. कारण त्याच्यावरतीच सर्व वर्णमाला अवलंबून आहे. आकार स्वतंत्र आहे. पैगा समासामाधारे द्वंद्व तो मी अवधारे, मशका लागोनी ब्रह्मावेरी ग्रासिता तो मी. आणि समासामध्ये द्वंद्व समास अवधारे निश्चय कर, तर द्वंद्व समास जो आहे तर तो द्वंद्व समास मी आहे. ब्रह्मा मशका लागोनी ब्रह्मावेरी अर्थात माशे कीटकापासून तर ब्रह्मावेरी अर्थात ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काळ तर तो काळ आता मी आहे. अक्षय जो काल म्हटले ना, तर तो अक्षय काल देखील मी आहे. तर तो अक्षय कालामध्ये काय घडतं? मेरू मंदार के सर्वी सहित पृथ्वी ते विरवी, जो एकार्ण वाते हि जिरवी जेथीचा तेत. तर तो काळ महाकाळ जो आहे, अक्षय काल जो आहे, तर त्या अक्षय कालामध्ये मेरू मंदारादिकी सर्वी, मेरू मंदार हे जे काही संपूर्ण मोठे मोठे पर्वत आहेत, तर त्या पर्वतांसहित ह्या संपूर्ण पृथ्वीला विरघळून टाकतो तो काळ, की जो एकार्णवाते ही जिरवी जेथीचा तेत. आणि संपूर्ण पृथ्वी एकार्णव झालेली आहे. संपूर्ण ही पृथ्वी समुद्रमय जलमय झालेली आहे. अशाही स्थितीला जे जिरवी जेथीचा तेत जिरवी, जिथल्या तिथं सर्व त्याचा नाश करत असतो तो काळ, की जो आणखीन काय करतो? जो प्रळय तेजा देत मिठी, संपूर्ण प्रळय तेजाचा देखील नाश करतो. मिठी देतो म्हणजे त्याचा नाश करतो. सगळी या पवनाते गिळी आणि सर्व पवनाला वाऱ्याला देखील गिळून टाकतो. आणि आकाश देखील जयाच्या पोटी सामावले, आणि आकाश देखील याच्या पोटामध्ये सामावलं गेलेलं आहे. आकाशाला देखील गिळंकृत करून टाकतो. आयसा कोण आहे तो सगळे करणारा? आयसा अपारू जो काळू. असा अपार अमर्यादित भयंकर अशा प्रकारचा हा काळ आहे, की तो सगळ्याला काय करतो? महाप्रलयाच्या वेळेस गिळंकृत करून टाकत असतो. आणि तो मी काय? लक्ष्मी लिळू अर्थात लक्ष्मीशी लीला करणारे भगवान श्रीकृष्ण. तर ते म्हणतात की असा महाभयंकर जर तुम्हाला वाटत असला काळ, त्याला तुम्ही भयंकर समजू नका. तो काळ देखील कोण आहे? मी आहे. कालोस्मी भरतर्षभ, पाहे पा केवडा पसरला से चवडा, जो करुणी माझी वडा आकार गजू. 11व्या अध्यायामध्ये म्हणतायत की एकच काल कलयिता म्हणजे गणना करणाऱ्यामध्ये भूत भविष्य वर्ष महिना ते सांगितलं ना, तो काळ मी आहे असं सांगितलं. आणि आता हा महाकाल आहे, अक्षय काल आहे, अविनाशी काल आहे. प्रलय काळालाही म्हणजे प्रलयाचा काळ ज्याच्यामध्ये सर्व पंचमहाभूत काहीच राहत नाही, तो एकच राहतो, म्हणजे असा हा महाकाळ असतो. परमात्म्याला त्या ठिकाणी काळ म्हटले. आणि तिथं जे आपण कालो गण काय काल हा काल हा कलयताम अस्मी. कलयता म्हणजे गणना करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे. त्याच्यामध्ये आपण नक्षत्र वर्ष संवत्सर दिन रात्री असं म्हणतो. आता इथं दिवस रात्री नाही, सगळ्या पृथ्वी आप तेज वायू आकाश सगळ्यांना गेल्यानंतर जे काय राहत होतं ते परमात्म तत्व राहतं. तो काळ म्हणजे अक्षय काळ, अविनाशी काळ, तो मी विनाशी काळ आहे. तो काळ विनाशी, हा अविनाशी, हा परमात्म्याला त्या ठिकाणी काळ म्हटले ना. काळाला एक गणना करणाऱ्याची उपाधी ठेवली. आणि इथं आता हा जो काळ आहे त्याला गणना करायला दुसरा कोणताच पदार्थ राहिला नाही, ही उपाधी त्याला. मग आता सगळ्याचा लय झाल्यानंतर असा महाभयंकर जो काळ आहे तर तो मी आहे. मग पुन्हा सृष्टीचा लय झाला संपूर्ण. मग सृष्टीचा लय झाला म्हणजे सृष्टी संपली का? म्हणजे ब्रह्मज्ञाना वाचून सृष्टीचा नाश होईल, निवृत्ती होईल असं घडतं का? नाही. पुन्हा ज्यावेळेस संपूर्ण प्राण्यांची कर्म फल देण्याकरता सन्मुख होतात, त्यावेळेस पुन्हा काय होतं? सृष्टीची उत्पन्न होत असते. मग म्हणतात पुन्हा सृष्टीचा मिळू, सृष्टी उत्पन्न करण्याकरता त्याचं एकत्रित करणं जे आहे, ब्रह्मदेव हे सगळं कार्य करतो. त्याचे सृजिता अर्थात उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव आहे तो कोण आहे?
मी आहे. मृत्यू सर्वभ्रष्टाः मुद्भवश्व भविष्यताम् कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. सर्वभ्रष्टाः मुद्भवश्व भविष्यताम् कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. ते सर्वभ्रष्टाः मुद्भवश्व भविष्यताम् कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.